Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the practical on filling of TAN application form. We know that TAN stands for Tax Deduction and Collection Account Number. In the previous lecture, we studied what is the meaning of TAN, what are the different documents which are required to be submitted to the income tax department, plus we have seen what is the fees charged by income tax department for issuing the TAN. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण टॅन ॲप्लिकेशन फॉर्म यामध्ये टॅन नंबर म्हणजे काय, टॅन नंबर हा 10 डिजिट अल्फान्यूमरिक नंबर असतो. तो मिळवण्यासाठी जे ॲप्लिकेशन फॉर्म करावा लागतो, तो जो फॉर्म आहे फॉर्म नंबर 49B, तो फॉर्म फिलअप करताना कोणत्या इन्स्ट्रक्शन्स आहेत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून, त्या इन्स्ट्रक्शन्स आपण पाहिल्या. त्याचबरोबर या फॉर्म बरोबर कोणते डॉक्युमेंट्स अटॅच करावे लागतात, फॉर्म बरोबर किती फी पेड करावी लागते, ते कुठे फी पेड करावी लागते, ही सर्व माहिती आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू सी द ॲक्च्युअल फॉर्म विच इज यूज्ड फॉर मेकिंग अन ॲप्लिकेशन फॉर टॅन. आजच्या या लेक्चरमध्ये आपण टॅन नंबर मिळवण्यासाठी जो फॉर्म आहे फॉर्म नंबर 49B, हा फॉर्म आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे की हा जो काय टॅन ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा एकूण 3 पेजचा फॉर्म आहे. दिस इज अ 3 पेज फॉर्म विच इज यूज्ड फॉर मेकिंग अन ॲप्लिकेशन फॉर गेटिंग द टॅन नंबर. टॅन नंबर मिळवण्यासाठी हा ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला फिलअप करावा लागतो. दिस ॲप्लिकेशन फॉर्म कॅन बी फिल्ड इन ऑनलाईन मोड ॲज वेल ॲज इन द ऑफलाईन मोड ऑल्सो. हा फॉर्म तुम्ही वेबसाईटवरती जाऊन, इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने फिलअप करू शकता. त्याचबरोबर ऑफलाईन पद्धतीने देखील हा फॉर्म फिलअप करता येतो आणि आपल्याला तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जमा करता येतो. ओके, मग हा जो फॉर्म आहे 3 पेजचा फॉर्म, हा आपल्या कन्व्हिनियन्ससाठी इथं आपल्याला लेक्चरमध्ये दिसावं म्हणून हा फॉर्म इथं वेगवेगळ्या पार्ट्समध्ये कट केलेला आहे. ओके, बघा फॉर्मचा फर्स्ट पार्ट काय सांगतोय, हेडिंग दिलेलं आहे फॉर्म नंबर 49B, जे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं की जो टॅन ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याचा नंबर आहे फॉर्म नंबर 49B. हा कशासाठी फॉर्म आहे बघा, इथे सांगितलं आहे फॉर्म ऑफ ॲप्लिकेशन. कशासाठी ॲप्लिकेशन? फॉर अलॉटमेंट ऑफ टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर. जो टॅक्स डिडक्ट करणे आणि कलेक्ट करण्यासाठी जो अकाउंट नंबर लागतो त्यासाठीचा हा टॅन नंबर मिळवण्यासाठीचा हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे अंडर द सेक्शन 203A ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. ओके, कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही बिझनेसला जर ट्रान्झॅक्शनमधून, एखाद्या व्यवहारामधून टॅक्स कट करण्याची त्यांची जबाबदारी असेल तर टॅक्स कट करण्यासाठी, डिडक्ट करण्यासाठी आणि तो टॅक्स कट केलेला कलेक्ट करून, एकत्र करून गव्हर्नमेंटला जमा करण्यासाठी त्या बिझनेसकडे, त्या व्यक्तीकडे टॅन नंबर असणं गरजेचं आहे. आणि हा टॅन नंबर मिळवण्यासाठीच हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे फॉर्म नंबर 49B. ओके, त्यानंतर बघा हा फॉर्म ॲड्रेस करायचा आहे टू असेसिंग ऑफिसर. ओके, आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचे जे असेसिंग ऑफिसर आहेत त्यांचे डिटेल्स इथं आपल्याला फिलअप करायचे आहेत. आणि आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे द डिटेल्स रिलेटिंग टू असेसिंग ऑफिसर कॅन बी ऑप्टेन्ड फ्रॉम द इन्कम टॅक्स ऑफिस. ओके, आपल्या एरियाचे असेसिंग ऑफिसर कोण आहेत त्यांचे डिटेल्स आपल्याला इथं फिलअप करावे लागतात आणि ही सर्व माहिती आपल्या एरियामध्ये जे इन्कम टॅक्स ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला ती माहिती मिळू शकते. आपण हे माहिती सोडून बाकीची सर्व माहिती भरावी आणि फॉर्म जेव्हा आपण सबमिट करायला जाणार आहोत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये त्यावेळेला आपल्याला तिथून देखील ही माहिती मिळू शकते. इफ एनी पर्सन वॉन्ट्स टू मेक ॲन ऑनलाईन ॲप्लिकेशन, जर एखादा व्यक्ती ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार असेल तर तिथे वेबसाईटवरती देखील ती माहिती एरिया वाईज असेसिंग ऑफिसर कोण आहेत ही माहिती देखील वेबसाईटवरून मिळवता येऊ शकते. ओके, दिस इज फर्स्ट पार्ट. नाव सेकंड पार्ट इज असेसिंग ऑफिसर कोड. ओके, त्यामध्ये आपल्याला एरिया कोड, AO टाईप, रेंज कोड, AO नंबर, दिस इन्फॉर्मेशन इज ऑल्सो वी हॅव टू फिलअप. ओके, बट जनरली वी डोंट नो सच टाईप ऑफ इन्फॉर्मेशन. आपला जो एरिया आहे तो एरिया AO टाईप कोणता आहे, AO कोड काय, AO नंबर काय, ही माहिती देखील आपल्याला
जे फॅसिलिटेशन सेंटर्स असतात, इन्कम टॅक्स ऑफिस आहे, इन्कम टॅक्स वेबसाईट आहे, यावरून आपल्याला ही माहिती मिळू शकते. आपण जरी ही माहिती फिलअप नाही केली तरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जेव्हा आपण हा फॉर्म सबमिट करायला जाणार आहोत त्यावेळेला आपल्याला ही तिथून माहितीही मिळू शकते. त्यामुळे ही जे फर्स्ट पार्ट आहे हा आपल्याला जास्त पाहण्यासाठी, आपल्याला ही माहिती फिलअप करण्यासाठी वेबसाईट, इन्कम टॅक्स ऑफिस किंवा फॅसिलिटेशन सेंटरचा आपल्याला मदत घ्यावी लागते. त्यानंतर बघा काय सांगितले, सर वेअर ॲज I/V ओके वी आर लायबल टू डिडक्ट टॅक्स इन अकॉर्डन्स विथ चॅप्टर 17 अंडर द हेडिंग बी डिडक्शन ॲट सोर्स ऑर B कलेक्शन ॲट सोर्स अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. म्हणजे इथं हेच मेन्शन केलेलं आहे की आम्हाला आमच्या वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनमधून टॅक्स कट करावा लागतो इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे. त्यासाठी आम्ही हे ॲप्लिकेशन करत आहोत. आता ॲक्च्युअल फॉर्म हा इथून चालू होतो बघा. ओके, जी फर्स्ट इन्फॉर्मेशन होती असेसिंग ऑफिसरची माहिती, AO कोड, AO टाईप, एरिया कोड वगैरे, ती आपण इन्कम टॅक्स ऑफिसमधून किंवा फॅसिलिटेशन सेंटरमधून आपण मिळवणार आहोत आणि ती तिथं लिहिणार आहोत. त्यानंतरचा जो फॉर्म आहे तो आपल्याला मात्र स्वतः फिलअप करायचा आहे. आता तिथं सर्वात महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे बघा. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा फॉर्म 3 पेजचा जरी असला तरी त्यामध्ये भरपूर इन्फॉर्मेशन अशी आहे की जी आपल्याला फिलअप करावी लागत नाही. बघा केअरफुली. पहिलं काय सांगितलं, फर्स्ट इज नेम. ओके, काय सांगितले बघा बॉक्समध्ये ब्रॅकेटमध्ये, फिल ओनली वन ऑफ द कॉलम्स A to H विच एव्हर इज ॲप्लिकेबल. A to H म्हणजे A to H म्हणजे काय बघा, जर आपण हा जो टॅन नंबर आहे हा जर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटसाठी काढत असू, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचं एखादं ऑफिस आहे त्यांच्यासाठी जर आपण हा नंबर टॅन नंबर मागत असू तर त्यासाठी एमध्ये माहिती भरा. म्हणजे या ठिकाणी माहिती फिलअप करायची एमध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे B, तो कशासाठी आहे, जर आपण एखाद्या अशा ऑफिससाठी किंवा अशा ऑर्गनायझेशनसाठी माहिती काढत असू, टॅन नंबर पाहिजे आपल्याला की जे स्टॅट्युटरी कायद्यानं स्थापन झालेलं आहे किंवा जे स्वायत्त बॉडी आहे त्यांच्यासाठी टॅन ॲप्लिकेशन करत असू तर त्या फक्त Bमध्ये माहिती भरा. हा दुसरा पर्याय. C म्हणजे कंपनी, जर आपण कंपनीसाठी टॅन नंबर हवा असेल तर फक्त Cमध्ये माहिती फिलअप करा, बाकी काय लिहू नका. चौथं म्हणजे ब्रांच ऑफ अ कंपनी, आपली जी कंपनी त्याची एखादी ब्रांच, त्याची शाखा, त्या शाखेसाठी आपल्याला टॅन नंबर हवा असेल तर Dमध्ये माहिती भरा. पाचवा आहे इंडिव्हिज्युअल ऑर HUF, जर एखाद्याचा इंडिव्हिज्युअल बिझनेस असेल ओके किंवा HUF असेल तर त्यांनी या ईमध्ये माहिती भरायची आहे. जे नेक्स्ट आहे ते आहे ब्रांच ऑफ इंडिव्हिज्युअल बिझनेस, म्हणजे एखाद्याची सोलो प्रोप्रायटरी कन्सर्न आहे किंवा एखाद्याची HUF आहे आणि त्यांची जर एखाद्या ठिकाणी ब्रांच असेल तर त्यांनी Fमध्ये माहिती भरायची आहे. त्यानंतर एखाद्या व्यक्तीची फर्म आहे, पार्टनरशिप फर्म असेल किंवा असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे ओके किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल आहे, एखादी ट्रस्ट आहे किंवा आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन आहे, त्यांच्यासाठी जर टॅन नंबर हवा असेल एखाद्या पार्टनरशिप फर्मला किंवा असोसिएशन ऑफ पर्सनला तर त्यांनी त्यांची माहिती इथं फिलअप करायची. किंवा पुढे सांगितले ब्रांच ऑफ पार्टनरशिप फर्म किंवा ब्रांच ऑफ AOP किंवा ब्रांच ऑफ ट्रस्ट किंवा ब्रांच ऑफ बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर ज्युरिडिकल पर्सन, जर आपण एखाद्या पार्टनरशिप फर्मच्या ब्रांचसाठी, भागीदारी संस्थेच्या एखाद्या शाखेसाठी टॅन नंबर हवा असेल, एखादी AOP आहे, असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, त्यांच्या एखाद्या शाखेसाठी जर आपल्याला टॅन नंबर हवा असेल त्यासाठी आपण ॲप्लिकेशन करत असू तर Hमध्ये माहिती भरायची आहे. म्हणजे जर आपण इथं पाहिलं तर ABCD,E,F,G,H जवळपास आपल्याला 8 पॉईंट दिलेले आहेत. या 8पैकी आपण ज्यांच्यासाठी ॲप्लिकेशन करत आहोत, जर आपण राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या एखादा डिपार्टमेंटसाठी टॅन नंबर हवा असेल तर इथं ह्या ठिकाणी माहिती फिलअप करा, हे फर्स्ट. सेकंड, जर आपण एखाद्या ऑटोनॉमस बॉडी, ऑटोनॉमस एखादी संस्था आहे त्यांच्यासाठी टॅन ॲप्लिकेशन करत असू तर माहिती इथं फिलअप करायची पॉईंट नंबर Bमध्ये. जर एखाद्या कंपनीसाठी आपण माहिती भरत असू तर Cमध्ये माहिती भरायची आहे. आपण एक एक बघूया. पहिलं जे आहे ते सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार. पहिल्यांदा टिक करायचे आपण कुणासाठी अर्ज करतोय, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ते ऑफिस येतं का स्टेट गव्हर्नमेंटचे येतं का लोकल अथॉरिटीचे येतं, ते आपल्याला पहिल्यांदा टिक मार्क करावी लागेल एका ठिकाणी. त्यानंतर नेम ऑफ ऑफिस, आपण ज्या ऑफिससाठी टॅन ॲप्लिकेशन करतोय, ज्या ऑफिससाठी आपल्याला टॅन नंबर हवा आहे त्या ऑफिसचं नाव कॅपिटलमध्ये लिहिणं गरजेचं आहे.
त्यानंतर ती जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचं नाव कॅपिटलमध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर ते डिपार्टमेंट कोणतं आहे, ते डिपार्टमेंट कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं ही सर्व माहिती, आणि कोणता व्यक्ती टॅक्स कट करणार आहे ही सर्व माहिती आपल्याला फिलअप करावी लागते. आपण जे काय प्रॅक्टिकल पाहणार आहोत ते म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा बिझनेस आहे, म्हणजे सोल प्रोप्रायटरी. बघा, सोल प्रोप्रायटरी बिझनेसमध्ये एक सिंगल ओनर असतो, बरोबर. HUFमध्ये हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा विचार केला तर HUFमध्ये कर्ता इज अ सिनियर पर्सन, ही इज ओनर ॲज वेल ॲज ऑल द फॅमिली मेंबर्स ऑफ HUF, दे आर ऑल्सो द ओनर ऑफ द कंपनी, ओनर ऑफ द बिझनेस. मग एखादा सोल प्रोप्रायटरी बिझनेस आहे, एखादी HUF आहे, किंवा एखादी कंपनी जरी आहे. जरा बघा, आपण जर कंपनीचा विचार केला तर कंपनी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की एखाद्या कंपनीमध्ये समजा 50 एम्प्लॉई काम करत असतील आणि त्यांच्या पगारातून जो काय पगार जो दिला जातो एम्प्लॉईला, त्या पगारामधून जो काही TDS कट केला जातो, तो TDS कट करण्यासाठी कंपनीला देखील टॅन नंबर असणं आवश्यक आहे कंपनीकडे. मग कंपनी टॅनसाठी ॲप्लिकेशन कसं करेल बघा, फक्त मध्ये इन्फॉर्मेशन भरेल. काय येईल की टिक द ॲप्रोप्रिएट एंट्री. जी कंपनी आहे ती जर गव्हर्नमेंट कंपनी असेल किंवा एखाद्या ॲक्टद्वारे स्थापन झाली असेल तर इथं टिक येईल. ओके, हे फर्स्ट. जर एखादी कंपनी राज्य सरकारच्या कायद्याप्रमाणे स्थापन झाली असेल तर सेकंडमध्ये टिक येईल. आणि जर ती प्रायव्हेट कंपनी असेल किंवा अदर कुठली कंपनी असेल, म्हणजे पब्लिक कंपनी किंवा प्रायव्हेट कंपनी, तर ते थर्डमध्ये टिक येणार आहे. पहिल्यांदा कंपनी कोणत्या प्रकारची त्याचे टिक मार्क करायचे. पहिला ऑप्शन काय बघा, गव्हर्नमेंट कंपनी. जर एखादी सरकारी कंपनी असेल किंवा कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश्ड बाय सेंट्रल ॲक्ट, केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे एखादी कंपनीची स्थापना झाली असेल तर पहिल्या कॉलममध्ये टिक येईल, पहिल्या बॉक्समध्ये. हे एक. दुसरी, गव्हर्नमेंट कंपनी आहे, ओके, आणि त्याची स्थापना स्टेट ॲक्टप्रमाणे झाली असेल, राज्य सरकारच्या कायद्याप्रमाणे, तर या सेकंडमध्ये टिकेल. आणि लास्ट आहे ते म्हणजे अदर कंपनी. उदाहरणार्थ एखादी खाजगी कंपनी, प्रायव्हेट कंपनी, आपण उदाहरण घेतलं सपोज ABC प्रायव्हेट लिमिटेड, प्रायव्हेट कंपनी, त्याची टिक मार्क हे अदर कंपनीमध्ये येईल. हे झालं एक. त्यानंतर पुढे विचारलं आहे टायटल. ओके, टायटल कंसामध्ये मेसर्स आणि पुढे मला टिक ॲप्लिकेबल. आपल्या कंपनीच्या नावामध्ये जर मेसर्स हा शब्द असेल तर टिक करा, नाहीतर करू नका. आपण असं मानूया की आपल्या कंपनीचं नाव हे काय आहे, ABC प्रायव्हेट लिमिटेड. मग नेम ऑफ द कंपनी लिहिताना पहिल्या बॉक्समध्ये ABC कॅपिटलमध्ये एक शब्द झाला, एक लाईन रिकामी ठेवा, एक बॉक्स रिकामा. प्रायव्हेट PRIVATE प्रायव्हेट, एक शब्द झाला कॅपिटलमध्ये लिहा, एक बॉक्स रिकामा. त्यानंतर लिमिटेड LIMITED लिमिटेड, पूर्ण शब्द लिहा कॅपिटलमध्ये, त्यानंतर एक बॉक्स रिकामा ठेवा. त्याच्यानंतर ॲड्रेस लिहिताना फुल ॲड्रेस लिहायचा आहे. ओके, सपोज आपला ॲड्रेस समजा 10 शुक्रवार पेठ सातारा असा असेल तर ॲड्रेस लिहिताना नेक्स्ट लिहा 1010, ते लिहिलं, एक बॉक्स रिकामा. शुक्रवार SHUKRAWAR शुक्रवार पेठ, एक बॉक्स रिकामा ठेवून PETH, कॉमा, एक बॉक्स रिकामा ठेवून पुढे सातारा SATARA. जो काय आपल्या कंपनीचं नाव आहे ते कंपनीचं नाव इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. आता इथं फक्त आपल्याला नाव विचारलं आहे बघा, इथे ॲड्रेस मेन्शन करण्याची आवश्यकता नाही. ॲड्रेस हा पुढे येणार आहे, फक्त नेम ऑफ द कंपनी, त्यामुळे फक्त नाव लिहायचं ABC, एक बॉक्स रिकामा ठेवून प्रायव्हेट, एक बॉक्स रिकामा, आणि लिमिटेड. एवढंच फक्त कंपनीचं नाव लिहा. त्याच्यानंतर विचारलं आपल्याला की डेजिग्नेशन ऑफ द पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग ऑब्लिक कलेक्टिंग द टॅक्स. आपल्या कंपनीमधील कोणता व्यक्ती हा टॅक्स कट करून तो गव्हर्नमेंटला जमा करणार आहे, त्या व्यक्तीचं डेजिग्नेशन हे आपल्याला या बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. म्हणजे आपण इथं काय काय मेन्शन केलं, सगळ्यात पहिल्यांदा कंपनी कोणत्या प्रकारची आहे ते लिहिलं, त्यानंतर कंपनीचं नाव लिहिलं, त्यानंतर जो व्यक्ती टॅक्स डिडक्ट करणार आहे आणि जमा करणार आहे त्या व्यक्तीचं डेजिग्नेशनसुद्धा मेन्शन करावं लागेल. ओके, आपण कंपनीसाठी सपोज जर टॅन नंबर मागत असू, मिळवण्यासाठी ॲप्लिकेशन करत असू तर फक्त मध्ये इन्फॉर्मेशन भरायची आहे. ओके, त्याचबरोबर अजून एक आपण बघूया, जर एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, इफ एनी इंडिव्हिज्युअल पर्सन इज रनिंग एनी बिझनेस अँड ही वॉन्ट्स अ टॅन नंबर. जर एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला टॅन नंबर हवा असेल किंवा HUFला टॅन नंबर हवा असेल हिंदू अनडिवायडेड फॅमिलीला, तर काय काय माहिती भरावी लागेल बघा. पहिल्यांदा टिक द ॲप्रोप्रिएट एंट्री. जर तो बिझनेस इंडिव्हिज्युअलचा असेल तर इंडिव्हिज्युअलला टिक करा, जर तो बिझनेस HUF असेल तर HUFला, दोनपैकी एका ठिकाणी टिक होईल. त्यानंतर टायटल
ओके, टायटल टिक द ॲप्रोप्रिएट एंट्री फॉर इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठीच फक्त टिक मार्क करायचे. म्हणजे तो व्यक्ती जर मिस्टर असेल तर तो श्रीला टिक करेल, जर ती व्यक्ती लेडीज असेल तर श्रीमतीला करेल, जर ती अनमॅरिड लेडीज असेल तर ते कुमारीला टिक करेल. त्यापैकी एका ठिकाणी टिक करा. पण हे कुणासाठी? फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी. जर इंडिव्हिज्युअल व्यक्तीला स्वतःच्या बिझनेससाठी टॅन नंबर हवा असेल तर त्यानं इथं त्यासाठी त्यानं श्री, श्रीमती किंवा कुमारी यापैकी त्याला जे लागू आहे त्याला त्यानं टिकमार्क करायचे आहे. त्यानंतर तो जो इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे त्याचं लास्ट नेम, त्याचं फर्स्ट नेम, त्याचं मिडल नेम हे कॅपिटलमध्ये मेन्शन करायचं आहे. जर आपण इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी ॲप्लिकेशन करत असू तर, आणि जर आपण HUFसाठी ॲप्लिकेशन करत असू तर HUFचा प्रमुख कोण असतो? कर्ता. मग त्या कर्त्याचं सरनेम, कर्त्याचं फर्स्ट नेम आणि कर्त्याचं मिडल नेम हे तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. फक्त कर्त्याची इन्फॉर्मेशन तिथं फिलअप करावी लागते. जर हे कुणासाठी आहे? ई पॉईंट, इट इज फॉर द इंडिव्हिज्युअल ऑर फॉर द HUF. HUFसाठी टॅन नंबर हवा असेल किंवा इंडिव्हिज्युअलसाठी हवा असेल तर फक्त ईमध्ये आपल्याला माहिती ही फिलअप करणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर अजून एक पार्ट बघूया की एखादी सोल प्रोप्रायटरी कन्सर्न आहे, इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा एखादा बिझनेस आहे किंवा एखादी HUF आहे आणि त्यांची एखादी ब्रांच, एखादी शाखा एखाद्या दुसऱ्या शहरामध्ये असेल आणि त्या ब्रांचसाठी जर त्यांना सेपरेट टॅन नंबर हवा असेल, ओके, तर त्यासाठी F पॉईंटमध्ये फक्त माहिती भरायची. पहिल्यांदा टिकमार्क करायची की आपण इंडिव्हिज्युअल बिझनेसच्या ब्रांचसाठी ॲप्लिकेशन करतोय का HUFच्या ब्रांचसाठी. या दोनपैकी एका ठिकाणी टिकमार्क येईल, हे एक. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल ऑब्लिक HUF करता, ओके, टिक द ॲप्रोप्रिएट एंट्री फॉर इंडिव्हिज्युअल. ओके, मग त्या इंडिव्हिज्युअलसाठी तो व्यक्ती जेंट्स असेल तर श्रीला टिक होईल, लेडीज असेल तर श्रीमतीला, अनमॅरिड असेल तर कुमारीला. ओके, त्यानंतर जो कोण बिझनेसचा ओनर आहे त्या ओनरचं सरनेम, ओनरचं फर्स्ट नेम, ओनरचं मिडल नेम ती तिथे मेन्शन करा कॅपिटलमध्ये. त्यानंतर नेम ऑब्लिक लोकेशन ऑफ ब्रांच, आपले ब्रांच कोणत्या एरियामध्ये आहे, त्या ब्रांचचं नाव काय. ओके, उदाहरणार्थ सातारा सिटी ब्रांच, जे काय ब्रांचचं नाव असेल ते ब्रांचचं नाव मेन्शन करणं गरजेचं आहे. हे कोणासाठी? जर त्या व्यक्तीचा इंडिव्हिज्युअल बिझनेसची ब्रांचसाठी आपण ॲप्लिकेशन करत असू तर. जर HUF बिझनेस आहे आणि त्याच्या ब्रांचसाठी ॲप्लिकेशन करत असू तर HUFचा प्रमुख कोण असतो? कर्ता. तर कर्त्याचं सरनेम, कर्त्याचं फर्स्ट नेम, त्याचं मिडल नेम हे मेन्शन करा कर्त्याचं. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपली ब्रांच आहे त्या ब्रांचचं लोकेशनसुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे. हे जे पॉईंट आहेत ABCDEFGH यापैकी फक्त एकाच ठिकाणी आपल्याला माहिती फिलअप करायची आहे. यामध्ये आपण 3 गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे कंपनीसाठी जर टॅन नंबर हवा असेल तर ते एक पॉईंट पाहिला. त्यानंतर इंडिव्हिज्युअल किंवा HUFसाठी टॅन नंबर हवा असेल तो सेकंड पॉईंट पाहिला. आणि तिसरा पॉईंट म्हणजे जर इंडिव्हिज्युअल बिझनेस किंवा HUFची एखादी ब्रांच आहे त्या ब्रांचसाठी टॅन नंबर हवा असेल तर त्यासाठी कोणत्या ठिकाणी माहिती काय काय भरायची ते आपण पाहिलेलं आहे. नाव द नेक्स्ट पार्ट इज ॲड्रेस. ओके, आपण इंडिव्हिज्युअल बिझनेससाठी टॅन नंबर मागत असू, ॲप्लिकेशन करत असू, कंपनीसाठी किंवा HUFसाठी त्या बिझनेसचा ॲड्रेस इथं मेन्शन करायचा आहे. तो जो ॲड्रेस आहे आपण जसं पॅनमध्ये पाहिलं की ॲड्रेस जो आहे तो कंप्लीट ॲड्रेस आला पाहिजे. मग त्यामध्ये अगदी आपला फ्लॅट नंबर, डोअर नंबर किंवा ब्लॉक नंबर असेल, बिल्डिंगचं नाव असेल किंवा गावाचं नाव असेल, तो रोड असेल, कोणता एरिया असेल, एरिया लोकॅलिटी असेल, शहराचं नाव असेल, जिल्हा असेल किंवा स्टेट असेल, पिनकोड असेल, आपला जो काय ॲड्रेस आहे तो त्या सिक्वेन्सनं इथं आपल्याला मेन्शन करायचा आहे. फक्त एवढीच काळजी घ्यायची की बॉक्समध्ये लिहित असताना एका बॉक्समध्ये एकच शब्द लिहा, एक शब्द एक अक्षर लिहा आणि एक शब्द लिहून झाल्यानंतर एक बॉक्स रिकामा ठेवा, नंतर पुढची माहिती भरा. फक्त जो काय आपला ॲड्रेस आहे तो ॲड्रेस, कंप्लीट ॲड्रेस इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, तिथं पिनकोडसुद्धा आला पाहिजे, 6 अंकी पिनकोड. जो आपला टेलिफोन नंबर आहे, जर टेलिफोन नंबर लँडलाईन असेल तर लँडलाईनचा STD कोड लिहा आणि नंबर लिहा. मोबाईल नंबर असेल तर फक्त मोबाईल नंबर लिहा. त्यानंतर जो ईमेल ॲड्रेस असेल, ईमेल ID, ओके, तो ईमेल ID सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे. दिस इज सेकंड. नाव द थर्ड पॉईंट इज नॅशनॅलिटी ऑफ डिडक्टर. फक्त आपल्याला टिकमार्क करायचे, जो टॅक्स कट करणार आहे तो इंडियन नॅशनल आहे का फॉरेन नॅशनल आहे. आपण इंडियन नॅशनल आहोत त्यामुळे आपण इंडियनला टिकमार्क करायचे. त्यानंतर फोर्थ पॉईंट इज परमनंट अकाउंट नंबर. ज्या बिझनेससाठी आपण टॅन नंबर मागवत आहोत त्या बिझनेसचा जो पॅन नंबर आहे तो पॅन नंबर जो 10 डिजिट असतो अल्फा न्यूमरिक, तो पॅन नंबर इथे मेन्शन करणं कंपल्सरी आहे. दिस इज पॉईंट नंबर 4. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट इज एक्झिस्टिंग टॅन
एक्झिस्टिंग टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर इफ एनी. जर त्या बिझनेसचा अगोदरचा टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर असेल तर तो तिथं मेन्शन करा, असेल तर. तसंच पुढे दिलं आहे एक्झिस्टिंग टॅक्स कलेक्शन अकाउंट नंबर इफ एनी. जर टॅक्स कलेक्ट करण्याचा अकाउंट नंबर असेल तर मेन्शन करा, असेल तर करा, नाहीतर नाही मेन्शन केला तरी चालेल. असेल तर मात्र मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि सर्वात शेवटी आपण ज्या दिवशी ॲप्लिकेशन करतो आहे त्याची तारीख, महिना आणि वर्षसुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि या बॉक्समध्ये जो कोण अर्जदार असेल त्याची सिग्नेचर ही बॉक्समध्ये येणं गरजेची आहे. ओके. आणि त्याच्यानंतर जो काय फॉर्मचा लास्ट पार्ट आहे तो म्हणजे व्हेरिफिकेशन. ओके. त्यामध्ये काय केलं जातं, I/V इथं त्या व्यक्तीचं नाव. ओके. समजा इंडिव्हिज्युअल व्यक्ती ॲप्लिकेशन करत असेल तर त्या इंडिव्हिज्युअलचं नाव. जर HUFसाठी ॲप्लिकेशन असेल तर कर्त्याचं नाव. जर कंपनीसाठी आपण ॲप्लिकेशन करत असू तर कंपनीमधील जो रिस्पॉन्सिबल ऑफिसर आहे त्याचं नाव. इन द कॅपॅसिटी ऑफ ओन. ओके. डू डिक्लेअर दॅट अबाव इन्फॉर्मेशन इज करेक्ट. ओके. ते मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हेरीफाईड टुडे, तारीख, डेट, महिना आणि इयर मेन्शन करा. आणि ॲट म्हणजे तिथं तुम्ही प्लेस मेन्शन करू शकता, त्याचबरोबर टाईमसुद्धा तिथं मेन्शन केलं जातं. आणि इथं सिग्नेचर ऑब्लिक लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन ऑफ द ॲप्लिकंट. जर तो ॲप्लिकंट सही करणार असेल तर सही करेल, किंवा जर त्या ॲप्लिकंटला सही करता येत नसेल तर लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन इथं केलं जातं. ओके. ही इन्फॉर्मेशन एवढी आपल्याला ही फिलअप केली जाते. जे आता मगाशी आपण इंडिव्हिज्युअलचे नियम पाहिले तेच इथे मेन्शन केले की जर इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी पॅन कार्ड हे टॅन नंबर आपण ॲप्लाय करत असो किंवा HUFसाठी ॲप्लाय करत असो, त्या सर्व इन्स्ट्रक्शन्स हे आपल्याला दिलेल्या आहेत, जे आपण आत्ताच पाहिलेल्या आहेत. ओके. सो दिस इज अ प्रो फॉर्मा फॉर्मॅट फॉर मेकिंग ॲप्लिकेशन फॉर गेटिंग द टॅन नंबर. Okay, in the previous lecture we studied what is TAN, what are the different instructions for filling the TAN application, and in this particular lecture we have studied the actual form, okay, in which we have to fill up certain details only. Okay, so that's it with today's lecture. Thank you very much.